सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी मुंबईत एल्गार मुंडन आंदोलनाला खासदार आणि आमदारांचा पाठिंबा। आंतरजिल्हा बदल्यांच्या प्रलंबित मागणीसाठी आज राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारलाय। शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या लाक्षणिक मुंडन आंदोलनात राज्यभरातून शिक्षक आपल्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। गेल्या 15 ते 20 वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। विशेषतः गेल्या 3 वर्षापासून आंतरजिल्हा बदल्यांचा 7वा टप्पा रखडल्यामुळे हजारो शिक्षकांना कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर राहून सेवा बजावावी लागत आहे। राज्यात 64 ते 65 हजार पदे रिक्त असताना नवीन भरती सुरू करण्यापूर्वी रखडलेल्या बदल्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी ठाम मागणी शिक्षकांनी केली आहे। शिक्षकांच्या आंदोलनाला राजकीय वर्तुळातूनही मोठा पाठिंबा मिळालाय। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आमदार रमेश आप्पा कराड, शिवाजीराव काडगे, अभिजित वंजारी आणि माजी मंत्री संजय बनसोडे यासारख्या अनेक लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलाय। केवळ पत्राद्वारे नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात उतरून पाठिंबा देण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली। शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष खिलारे, सरचिटणीस निलेश देशमुख, कार्याध्यक्ष दीपक परांडे यांच्यासह विविध विभागीय पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। आता तरी शासन या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले।